नमस्कार प्रेक्षकांनो, या प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता खूप भयंकर ट्विस्ट येताना दिसणार आहे आणि खूपच वाईट गोष्टी या ठिकाणी घडताना आपल्याला दिसते. तर प्रेक्षकांनो, या कोमलने झोपेच्या गोळ्या एकदम घेतलेल्या असतात, त्याच्यामुळे ती पूर्णपणे अस्वस्थ झालेली असते. वेळेत ही मुक्ता उपचार करते आणि नंतर डॉक्टर पण उपचार करतो, त्यामुळे ती शुद्धीवर होते. तिचा जीव धोक्यात जो असतो तो नसतो आता, त्याच्यामुळे ती आता टेन्शनमध्ये या ठिकाणी घरचे नसतात. परंतु हा सागर मात्र या ठिकाणी प्रचंड भडकताना दिसतोय आणि बोलते की तुला कळतं का तू काय केलं? ते जाऊ दे, हे झोपेच्या गोळ्या तू कुठून आणले मला सांग. तेव्हा ही शांतच बसते. तुला कळते का तू काय केलं आहे? हां. आणि परत झापताना या ठिकाणी दिसतोय. ते आत्ताच्या आलेल्या मुलाचं प्रेम आमच्यापेक्षा जास्त मोठं होतं का? आम्ही सगळे तुला महत्त्वाचे नाही आहेत का? तू जर काय झालं असतं तर आम्ही काय केलं असतं, असं बरंच प्रश्न विचारून त्याला कानाखाली मारत होतो. तेवढ्यात मुक्ता सांभाळते, सागर बस झाला आता. आणि मग करू तर काय? तुला समजत नाही की आमचं प्रेम तुला दिसत नाही का? हे असं टोकाचं पाऊल उचलण्याची तुला काही गरज होती का? असं बरंच या ठिकाणी तो या कोमलला बोलताना दिसतो. आणि हा मीर पण भडकतो. तुला पण काय अक्कल आहे का? हे सगळं करण्याची काही गरज आहे का? तुझ्या फॅमिलीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळे हे असं तू चुकीचं पाऊल उचलायला नको पाहिजे होतं. तो हा सागर बोलतो ना, जर जर कोणते प्रॉब्लेम आले ना त्यासाठी लढायचं, असं स्वतःला संपवायचं नाही. आणि हे सगळं ना मी या मुक्ता आणि मीरकडून शिकलो. त्यांच्या आयुष्यात एवढं खूप मोठं टेन्शन, दुःख आलं, स्वतःच्या आयुष्यात पण आलं, पण शेवटी ते लढतायत आणि जगतायत. आयुष्य आनंदाने सुद्धा जगण्याचा प्रयत्न करतायत. पण तू हे चुकीचं पाऊल बिलकुल उचलू नको. आमचं काय झालं असतं तू गेल्यावर, असं यानंतर समजवताना या ठिकाणी सागर दिसतोय. तेव्हा ती बोलते, मग मी काय करू? लोक मला खूप काही बोलतात. माझ्यासारख्या आजर मुलीशी कोणीही प्रेम करणार नाही, लग्न करणार नाही. मी उगाच तुमच्यावर ओझं बनून मला राहायचं नाही, असं ती बोलते. यानंतर ही कोमल पुढे बोलते की लोक मला नावं ठेवत आहेत, माझं आता लग्न होणार नाही, मी आजारी आहे, घरच्या ओझं तू होणार आहे आणि बऱ्याच गोष्टीने मनात भरवलेल्या असतात. आणि ते सगळं ती तिथे सांगताना दिसते. तुला हे कोणी सांगितलं? कोण तुझ्या डोक्यात भरतोय? आणि ही मुक्ता पण बोलते की हे सगळं तुझ्या मनात येते तरी कुठं? आणि पुढे बोलते की मी एकदा जर माझं काय झालं तर तुम्हाला काही दिवस त्रास होईल, पण नंतर सवय होऊन जाईल, फक्त फोटो माझा राहील, असं बरंच बोलताना दिसते. त्यानंतर सगळं या ठिकाणी खूप इमोशनल होताना आपल्याला दिसत आहेत. मुक्ता तिला बोलते की असं तुझ्या मनात भरवलं तर कोण? असं बिलकुल नाही आहे बाळा. आता तू त्या मुलावर एवढं डेडिकेटने प्रेम केलं तर स्वतःवर थोडंसं प्रेम कर ना. उगाच कोणाशी लग्न करायचं, तू आजारी म्हणते आणि कोणाशी लग्न केलं तर चुकीचा जोडीदार जर भेटला तर आयुष्य बरबाद होऊन जाईल. आणि त्या अभिषेकशी जर तुझं लग्न झालं असतं तर त्याने फार तुला कोमजून टाकलं असतं, तुला बरबाद केलं असतं. सावनीच्या सांगण्यात त्याने हे सगळं केलं होतं. तुला कळत कसं नाही? जरा समजून घे. थोडंसं स्वतःवर सुद्धा प्रेम करायला शिक आणि अशा चुकीच्या गोष्टींचा पुन्हा कधीच विचार करू नको. आणि तू काळजी करू नको, आमच्या सगळ्यांवर तुझं प्रेम आहे. योग्य जोडीदार तुला नक्की भेटेल जो तुझं आयुष्य बदलून टाकेल. पण त्याआधी हे असं चुकीचं पाऊल उचलू नको आणि तुझं लग्न नक्कीच होईल आणि चांगल्या मुलासोबत होईल, असं मुक्ता खूपच समजावून या ठिकाणी आपल्याला कोमलला सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि ते या ठिकाणी मग सगळेजण शांत होताना दिसतोय. सागरचा पण राग थोडा शांत होतो. कोमल ही समजलेली असते, परंतु दुसरीकडे ही मिका त्याच्या लहान मुलाचं स्वेटर जे विणलेलं असतं त्याला बघून खूपच खुश होताना दिसते. आणि मागून हा हर्षवर्धन येतो. झालं का तुझं हे? तेव्हा हे बोलते, तुम्ही परत दारू पिऊन आलात, तुला ना घरातून हाकलून दिलं पाहिजे. तेव्हा हा हर्षवर्धन बोलतो, हे गप, तू काय मला सांगते? हे घर माझं आहे, हे बेडरूम माझं आहे, त्याच्यामुळे तुला मला या घराच्या बाहेर हाकलण्याचा अधिकारच नाही, असं हर्षवर्धन बोल. इथे हा हर्षवर्धन तिचा हात पकडतो आणि हे आपले बेडरूम आहे. लग्नानंतर ना आपल्यामध्ये काय झालं, नावापुरती बेडरूम आहे आणि तू मला काय करू दिलं नाही, असं नशेत बोलताना दिसतो. तेव्हा माझ्या जवळ यायचं नाही, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल, असं या ठिकाणी ही मिका त्याला बोलताना दिसते आणि ढकलताना दिसते. तेव्हा तो या ठिकाणी सोफ्यावर पडताना दिसतो आणि दारूच्या नशेतच जे नको बोलाय हवं असतं तेच तो या ठिकाणी बोलताना दिसतं की तू ना
खरंच खूप नालायक आहे. माझ्या आयुष्यात एवढे मुले आल्या, सगळ्यांशी मला सगळं भेटलं, पण तूच फक्त एक अशी आहे ना ज्याच्याकडून मला काय भेटलं नाही. मला वाटलं लग्नानंतर तरी गोष्टी भेटतील, तू देशील किंवा मी करून घेईल, पण तसंसुद्धा घडलं नाही. आणि लग्नाच्या आधी जेव्हा तुला कॉफी वगैरे पाजली होती त्या दिवशी काहीच घडलं नव्हतं. तेव्हा जर सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसते, असं या ठिकाणी तो बोलताना दिसतो. या सगळ्या गोष्टींचा मिकाला खूप मोठा धक्का बसतो. आणि लग्नाच्या दिवशीसुद्धा सावनीचं जे आणि हर्षवर्धनचं लग्न होतं त्या दिवशीसुद्धा मी फक्त प्लॅन केला, तुला कॉफी पाजली, परत बेशुद्ध केलं आणि तुझे कपडे अस्तव्यस्त सगळे करून ठेवले, पण मी काहीच केलं नाही. त्या दिवशी केलं असताना तर तू आज माझ्या मुठीत असते आणि मला एवढं तरसायला लागलं नसतं. आणि बरंच तो या ठिकाणी बडबड आपल्याला करताना दिसतो. आणि हे सगळं ऐकल्यानंतर या मिहिकाला खूप मोठा धक्का बसतो. तो बोलतो, तुला पटावं म्हणून मी खोटे रिपोर्टसुद्धा बनवले होते, त्याच्यावर तो विश्वास ठेवला. आणि ही मिहिका बोलते, म्हणजे त्याने खोटे रिपोर्ट दाखवून मला लग्नासाठी वगैरे ब्लॅकमेल केलं, म्हणजे आमच्यामध्ये अजून काही झालंच नाही आहे. आणि मी विनाकारण उगाच मिहीर मुक्ताला वगैरे खोटं बोलले. आणि ते दुसरीकडे ही इंद्र खूप टेन्शनमध्ये असते. या कोमलकडे झोपेच्या गोळ्या आल्याच कशा, तिने हे केलंच कसं. तेव्हा ही स्वाती बोलते की माझ्याकडे असतात. तेव्हा ही बोलते, तुला कळतं का, तुला या सगळ्या गोष्टी गोळ्या घेण्याची गरज काय. तेव्हा ती बोलते, गरज आहे, माझा नाईलाज आहे, दिवस माझा कसाही जातो, परंतु रात्र मात्र खायला उठते, मला झोप लागत नाही. ही इंद्रा बोलते, तुला या सगळ्या गोळ्या खाण्याची काय गरज आहे का, माझ्यापासून तू एवढ्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवते, मला का नाही सांगितल्या. तेव्हा ती बोलते की तुला आता काय सांगू, सगळ्या गोष्टी मी तुझ्याकडून शेअर करू शकत नाही. मला प्रत्येकाला असं वाटतं की हक्कापासून माणूस आपल्या आयुष्यात असावं, जो माझ्यासोबत असावं, परंतु माझ्यासोबत नाही आहे. दिवस मी कसाही काढते, पण रात्र मात्र झोप लागत नाही. आता माझं तर ठीक आहे, माझ्यासोबत जुई आहे, तिला वाढवायला, तिच्यासोबत खेळायला आणि तिला मोठी होण्यात बघायला मला समाधान वाटतं. मी कशीही दिवस काढू शकते. पण कोमलचं काय, कोमल तर आता जवान आहे, तिचं लग्न मोडलं आहे, तिचे भरपूर स्वप्न आहेत, तिचे स्वप्नांचे राखमागोळे झाली, तिचा मला विचार खूप वाईट वाटते. तेव्हा ही इंद्रा पण बोलते, हो बरोबर आहे, तिने जर काही जीवाचं वाईट केलं असतं, तिला जर काय झालं असतं तर मी फार वेडी झाली असते, असंही इंद्रा या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे. यानंतर इथे यांच्या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यानंतर खूपच वातावरण इमोशनल होतं आणि मुक्ता मग बाहेरून येताना दिसते कोमलला घेऊन. हे बघा ना, ही कोमल काय बोलते, माझं ऐकतच नाही, बोलते 4-5 महिने मी मामाच्या घरी जाऊन राहते. तेव्हा ते इथे बसतात सोफ्यावर आणि सागर येतो. नाही असं थोडी, ती माझं ऐकेल, बरोबर ना, तू कशाला मामाच्या घरी जाणार, तू तुझ्या हक्काच्या घरी जाणार आहे, तू तुझ्या होणाऱ्याच्या नवऱ्याच्या घरी जाणार, त्यामुळे हे मामाच्या घरी जाणं, इथे जाणं, तिथं जाणं हे विचार सोडून दे, तू तुझ्या हक्काच्या घरी आणि नवऱ्याच्या घरीच जाणार आहे, त्यामुळं काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. तेव्हा ती बोलते, अशा आजारी मुलीशी कोण लग्न करणार आहे, तेव्हा असं का विचार करते. यानंतर हा मीर बोलतो की करेन मी लग्न. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. परत बोलतो, हो मी करेन लग्न, जर तुमची काही हरकत नसेल तर, आणि मी रडक्या आजारी मुलीशी नाही तर हुशार हळव्या मुलीशी लग्न करेल, असं बोलताना दिसतो. पण तुमची काय हरकत नसेल तर. या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांना खूप आनंद होतो. पण या ठिकाणी मुक्ताला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण तो कदाचित मनापासून बोलत नाही असं तिला वाटत असतं. ही मग या मीरला समजवते सुद्धा की तू हा सगळा निर्णय भावनेच्या भरात तर नाही घेतला ना. तेव्हा तो बोलतो, नाही मी खूप विचार करून निर्णय घेतला. तेव्हा बोलते, तिथे बघ, तिला आस लागली, सगळेजण तिथे खुश आहे की तिचं आता लग्न होणार, परंतु लग्नानंतर काय, तुझं त्या मिहिकावर अजूनही प्रेम आहे हे मला माहिती आहे. तिला जर उद्या कळलं तर पुन्हा ती दुःखी होईल. आयुष्याचा संसार परत तुमचा मार्गी लागणार आहे का, त्यामुळे तू नीट विचार कर. तेव्हा ती तुझी जखम आहे अजून भरलेली नाही आणि अजूनही तुझं मिहिकावर प्रेम आहे. तेव्हा हा मीर बोलतो की तसं काही नाही, माझ्या मनाची जखम कधीच भरले आणि आता मिहिका प्रेग्नंट आहे आणि ती तिच्या आयुष्यात लाईफमध्ये सेटल आहे, असं बोलताना या ठिकाणी दिसतो. यानंतर मग ही मुक्ता या मिहिकाला फोन करते. ही मिहिका रडतच असते आणि बोलते की हो मी प्रेग्नंट आहे, परंतु या बाळाचा बाप मिहीर आहे. हे सगळं ऐकून या मुक्ताला खूप मोठा धक्का बसताना दिसतो. त्यामुळे आता पाहू नक्की येणाऱ्या भागामध्ये काय होते. या मिहीरचं लग्न कोमलशी होते की ही मुक्ता हे लग्न मोडून परत
त्या मिळकाशी लावून देते हे आता पुढील भागामध्ये समजेल. धन्यवाद.